नमस्कार, मी मृणालिनी योगा मराठी चॅनलवर आपलं स्वागत करते. ओम एक एकाक्षरी मंत्र आहे, पण यात ब्रह्मांडाचं सारे सार सामावलेलं आहे. ओम ध्वनीचं मूळ स्वरूप आहे. हाच ओंकार कसा म्हणावा हे आज आपण शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा त्याचे फायदे जाणून घेऊयात. ओंकार साधनेच्या नियमित सरावाने आपल्यातील साचलेली निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा दूर जाऊन एक पॉझिटिव्हिटी, सकारात्मक ऊर्जेचा अनुभव आपल्याला येतो. वारंवार चिडचिड होत असेल, मानसिक त्रास असेल, ताणतणाव, निगेटिव्हिटी, डिप्रेशन, झोप न लागणे, अतिविचार करणे यासारख्या मानसिक समस्या दूर होऊन मन शांत, प्रसन्न होण्यास मदत होते. छान झोप लागते. कारण ओंकार साधना ही आपल्या नर्वस सिस्टीमवर अतिशय प्रभावी मानली जाते. गर्भवती स्त्रीने ओंकार साधना नियमितपणे केली तर त्याचा गर्भावर अतिशय सकारात्मक परिणाम दिसून येतो. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सुखासनात बसून घ्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही ध्यानात्मक आसनात बसू शकता. अर्धपद्मासन, पद्मासन, सिद्धासन, वज्रासन. इवन तुम्हाला खाली बसायला येत नसेल तर तुम्ही खुर्चीवर बसून सुद्धा ही साधना करू शकता. पण आपला पाठीचा कणा एकदम सरळ ठेवायचा आहे. मान, पाठीचा कणा एकदम सरळ रेषेत असावा. ताठ बसायचे अगदी. दोन्ही हात ज्ञान मुद्रेमध्ये गुडघ्यांवर ठेवायचे आहेत. डोळे बंद. एक 3 ते 5 वेळा दीर्घ श्वसन करायचंय, जेणेकरून पुढच्या साधनेसाठी आपण आपल्या मनाला, शरीराला तयार करतोय. ओम हा एकाक्षरी मंत्र जरी असला तरी त्यात अ, उ हे 2 स्वर आणि म हे व्यंजन या तिन्हीचा समावेश आहे. म्हणजेच ओम मध्ये अकार, उकार, मकार तीनही समाविष्ट आहेत. तर यातील जो अकार जो आहे, अ जो आहे तो सगळ्यात छोटा म्हणजे 20%. उकार जो आहे तो थोडासा मोठा म्हणजे 30% आणि मकार सगळ्यात मोठा म्हणजे 50% असं आपल्याला म्हणायचं आहे. म्हणजे साधारणतः जर तुम्ही 10 सेकंदात ओमचं उच्चारण करत असाल तर अकार 2 सेकंद, उकार 3 सेकंद आणि मकार 5 सेकंद आपल्याला म्हणायचं. एकदा बघूया कसं म्हणायचं. डोळे बंद करायचे आहेत. दीर्घ श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत ओमचं उच्चारण करायचंय. ज्यावेळी आपण अचा उच्चार करतो त्यावेळी आपले ओठ विलग होतात आणि अकार काढतो. ऊचं उच्चारण करतो त्यावेळी आपल्या ओठाचा साधारणतः चंबू होतो आणि आपण उकार काढतो. आणि ज्यावेळी आपण मचं उच्चारण करतो, मकार काढतो, त्यावेळी आपले ओठ पूर्णपणे बंद झालेले असतात. अशा रीतीने आपल्याला ओमचं उच्चारण करायचं आहे. 3 वेळा आपण ओंकार म्हणून बघूया. ज्यावेळी तुम्ही अकार काढाल त्यावेळी बेंबीच्या देठापासून वर, उकार काढाल त्यावेळी आपल्या हृदयाच्या स्थानापासून वर आणि ज्यावेळी मकार काढाल त्यावेळी कंठापासून, घशापासून वर एक प्रकारचं व्हायब्रेशन, एक लहरी तुम्हाला उत्पन्न झालेली जाणवेल. बघा ती जाणवती का? 3 वेळा आपण ओमचं उच्चारण करूया. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा करा. डोळे बंद, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावर हास्य. श्वास घ्यायचा आणि श्वास सोडत आपल्याला ओमचं उच्चारण करायचंय. दोन्ही हात एकमेकांवर घासायचे, डोळ्यांवर ठेवायचे, हळुवारपणे खाली आणायचे. आता आपण 3 वेळा ओमचं उच्चारण केलं. असं तुम्ही 11 वेळा, 21 वेळा हळूहळू संख्या वाढवत नेऊ शकता, वेळ वाढवत नेऊ शकता.
जसा तुम्ही सराव कराल तसं तुम्हाला मन प्रसन्न, शांत झाल्यासारखं वाटेल. रोज नियमितपणे ओंकार साधना करा आणि तुम्हाला काय परिणाम जाणवले, काय अनुभव आला हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन. धन्यवाद.